नाही नाही करू की तू अगोदर करतो? हा नाही तर विसरत असतील काय गोष्टी तर विसरशीत म्हणून विचारते तू पहिलं करतो काय? हो ना. हां त्यामुळे तुका विसरायची सवय आहे. विसरायचं नाही लक्षात घे. आपल्या माणसात आपली इज्जत काढली ना भिजत घालायची. लोके बुवा काय तू जरा स्वतःला लय खूप शाणू समजतस. पहिल्या वेळेस हे प्रामाणिकपणे बोलते. ठीक आहे एकदा मंडळात सांगितलं ठीक आहे पण दुसऱ्या वेळेस पण तू मंडळाची चुकी काढतं की एकट्याकत तुम्ही काय होतं जेव्हा तुझी ओळख असते एखाद्या मंडळाची तेव्हा ते बुवांना एखादा बोलवतात आणि सांगतात की बुवा आपण कशा पद्धतीत करून असं विचारतात. ह्या दैविक स्मरून सांग तू कधी असं तिन्ही बुवांक घेऊन असं केला का कधी? प्रत्येक वेळेस ज्या मंडळाने जो तुका उचलून धरले नाही आता थोडक्यात बरोबर त्या मंडळाची तू चूक काढली म्हणजे तुझ्या पायावर धोंड मारून घेतल्यावर तुका राग जास्त तरी नशीब सांगा नाही तिन्ही बुवांच्या आधी मीटिंग घेऊन होती म्हणून आणि त्या मीटिंगीत काय ठराव त्या पद्धतीत आपण निर्णय घ्यायचा. तू अशीच छान होता तुझ्या घर तू अशीच ना लोकांना त्याचं देणं घेणं काय. माका एक सांगा आता ह्यानं गजर केलाय तो एकमेव फक्त ह्याच्यावर तुटून पडलो आणि त्या 2 मिनिटाच्या गजरात ह्यानं सांगल्यान का व्यसन करून ह्या विषयावर काय सांगल्यान का फक्त ह्या सांगल्यान गाडी कोणाची मोटरसायकल असेल तुम्हाला घ्यायची तर 20-30च्या स्पीडमध्ये चालत त्याच्यापेक्षा बैलगाडी घेऊन सांग ना तू. अरे मोटरसायकल 20-30 कायम म्हणजे जाय लोकांना आता तर आवडलं म्हणून कायम खपवतो तू. असं नाही ना चालत बुवा असं नाही चालत. एक शब्द नाही घेत ना तू तुझी सवय घाणेरडी या. नाही नाही मी जो काय माका मी मध्यभागी आहे माझ्या गजरात कसं काय अर्थच नाही. नाही नाही माझं तसं काय विषय नाही. माझं ऐकण्यासारखं काय विषय नाही. ऐकण्याचा ह्याचो खरो विषय आहे. तुका लाज शरम तुका खरं सांगतोय तुका लाज ह्यो विषय जर काय असतात तुका शरम ह्यो काय जो विषय असतात तर आज ह्यांना बोललेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या पद्धतीत द्यायचा. माझी जे बाई नको बारी गावा होई त्याच्याबरोबर असं चाल थोड त्या बारीवर रे. हां बस. आणि दुसरी गोष्ट व तुमका सांगते या पद्धतीत तुम्ही आता बाऱ्या करतात त्या पद्धतीत एक लक्षात घ्या. विनोद चव्हाणला मांडणारी मंडळी या ठिकाणी विनोद चव्हाण बुवांची सिंगल भजनं ह्या देवीलाच म्हणून सांगतो सिंगल भजनं सुद्धा या ठिकाणी होतात. या लेवलला जाऊन नको बोलूस ना. ठीक आहे तू आता मेलो आपल्या कर्म तरी पण तू मेलस असं नको असं नको करू. नाही असं हो सांगा ही आता मी म्युझिक वाजवली ती तुझी जर असत तर ती आता वाजवून दाखव म्हणजे बाकीचे बुवा जे सगळे वाजवतं ती ह्याची म्युझिक वाजवतात असा तो सांगता माझी लाल म्हणून. मी तुका नावा घेऊन सांगू कोण वाजवतो ती तुझ्या अगोदर चंदू जाधव वाजवता ती म्युझिक. तुझ्या अगोदर ती म्युझिक चंदू जाधव वाजवतात म्हणजे ती तुझी ऐकून वाजवता का? असं नाही ना. अरे जा कोणाक आता बाका सांगा ना लता मंगेशकरचं एखादं गाणं आवडलं तर ते लता दिदीने घेतलंय आपण घ्यायचं ना असा काय विषय आहे का? माका सांगा तुकाराम महाराजांचं अभंग कोणी घेऊ शकतं ना. अरे त्याला ती चाल आवडली म्हणून त्या चालीत त्याने स्वतःची बुवा ती रुपये वेगळी बसवली ना वेगळी बसवली त्याच्यात तुका राग येणार तू का वास्तविक तू आहे तो भगवू घालतो ना तुका तसं नाही पेटवतो म्हणजे त्याला शरम असत. मी परत सांगतोय एका विनोद चव्हाणात लाज आणि शरम नावाची काही चीज असत तर तो गजर बाजू ते 40 मिनिटं फक्त बोलानच काढायची. अरे सरळ विषय अपनी भी कोई इज्जत है भाई. अरे इस दुनिया में झूठ इसलिए भीग जाता है क्योंकि सच को खरीदने की सबकी औकात नहीं होती. बरोबर ना. दगडात देव आहे हे सांगण्याचा माणूस यशस्वी झालाय की हा दगडात देव आहे पण माणसात देव आहे हे सांगण्यात अजून माणूस यशस्वी झाला नाही आणि ह्याच्या पुढे सुद्धा होणार नाही. लक्षात घ्या ही भांडणं लोकांना काय देणं घेणं नाही. ठीक आहे भांडणं तात्पुरती तत्विक असावीत ना. एखादा विषय ठीक आहे त्यातून पण तुम्ही काय दिलं गजराच्या माध्यमात तुम्हाला मंडळाने विषय दिलाय की व्यसन या विषयावर बोला तर ह्यो सांगता दारू खाल्यावर संसारात काय लपडी होतात म्हणून बायको सोडून कोण सांगलंय? आज कित्येक लोकांचे संसार व्यसन असं व्यसन तू काय व्यसन करीत नाहीस का सांग बघू. आणि नया आहे
तू व्यसन करत नाही का? बहुत सगळेजण व्यसनी आहेत ना. समुद्र मंथनातून मदिरा निघाली, दारू. ती कोणतरी त्याचा उपयोग करतात, पण अतिरेक झालो की संसार उद्ध्वस्त होतात. या मताचं मी आहे. आम्ही त्याच्यात धुतलेले तांदळातले हो का? भले आता असू, पण आम्ही पण तेव्हा केव्हा तरी प्रयत्न केलो ना तो. आणि त्याचा दुष्परिणाम समज काय झालं त्याच्यात ऑन रेकॉर्ड सांगतोय. कसलं यात सांगतोय मी, तेव्हा तरी घे. मी माझ्या मुलाखतीत सांगितलं, मी दाखवतो दात वेगळे आतले पोटातले दात असला तुमच्या सारखे आम्ही कधी केला नाही. केव्हा केव्हा तरी म्हणजे काय, तेव्हा त्याच्यात काय होता? तू आता तंबाखू खात असलं कोण उपयोग हा का? मग ते तंबाखू म्हणता हे लपवण्यासारखं नाही ना. त्याचा सांगायचं म्हणजे काय, व्यसन सगळे करतात ना, पण त्याचा अतिरेक होऊ नये हे सांगा ना तुम्ही. तू तो विषय इतकं गाभू दिलेला असताना तू त्याचा दुय्यम स्थान दिलं. लक्षात घे, तुझ्या गजेरात तू दुय्यम स्थान दिलं. मंडळाचं तू अपमान केलेला, ह्याचे 2000 पाकिटातले कापून टाकायचे. लक्षात घे, तुला मंडळात विषय दिले ना बुवा, मग त्या विषयावर तू बोलायला नको का? कोण नाही धुतल्या तांदळाचं. लक्षात घे, आज सुपातले हसतात आणि जात्यातले रडतात. उद्या सुपात जात्यात तू येशील, तो हसा. आज तो रडलो असं म्हणायला नको आपण. हे तो गजर होईपर्यंत तू रडलो असं म्हणणार नाही. आणि जर गजरात त्या पद्धती तू गजर नाही केलंस तर तू पेटी झाकून तू घालायचं. देवा शब्द सांगते, मी तुझी बिदागी घेऊन येईन. माझ्या ह्याची माझी भांडणं खूप होतात, पण तत्वाशी भांडणं आहेत. आम्ही मैत्री ठीक आहे, मैत्री एक ठराविक लेवलपर्यंत. या पद्धतीत नाही रे 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 रे, ह्याच्यापेक्षा मित्र नसलेलो बरोबर चुकीचा. आई शपथ सांगते, खरा सांगते. त्यांनी पण मला प्रसंग विचारलेला, चांगला प्रसंग. तर तुम्ही बक्षीस घेतो. हां हां, विषय राहून देतो. 30 मिनिटं मंडळाने दिली. ह्यो सांगा होतो मोठेपणानं तुमच्या समोर आहे का उघड करते बघा. मंडळाने 30 मिनिटं दिली. रडा होतो 30 मिनिटात गजर होणार नाही. लोके किती घ्यायचं टायमिंग, मी परफेक्ट 30 मिनिटामध्येच संपवणार. तरी पण 40 मिनिटं मंडळाने 40 मिनिटं दिली. आणि आता झकमारी धरून सांगता माझी 6-7 मिनिटं जास्त झाली. तुका शरम नाही वाटला? तुका शरम नाही वाटला? 30 मिनिटाची 40 करून दिली. 40ची तू 47 केलं. हा, म्हणजे तुका लाज नाही वाटली? मंडळाची माफी माग ना मग. 55 मिनिटं आई शपथ मी लक्ष पण देऊ नये रे. किती तंतोतंत तू ह्याचं नको म्हणजे हे करतो तू. हा फोकस हा. पण बुवा अप्रतिम रूपवली तुम्ही जी गायलात, तुम्ही जी ह्याने गायली ती खूप छान. सन्माननीय शरद लाड वाळूचे व्यापारी यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं आलेलं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय भाऊ नार्वेकर, बुवांनी खरं सांगितलं, भाऊ नार्वेकर आपल्याकडचे उद्योगपती आहेत. गुहागर तालुक्यात त्यांची सासरवाडा नोकरी सुद्धा तिथेच होते. सगळ्या बुवांना या ठिकाणी तिकडे नेऊन आमची त्यांनी ओळख करून दिली. ते सन्माननीय भाऊ लाड नार्वेकर यांच्याकडून 500 रुपये. सन्माननीय संदीप गुराम यांनी जसं बुवांना 100 रुपये दिलेत, मला पण 100 रुपये दिलेत. त्यांनी सांगितलं तुम्ही पूर्ण नाव सांगा. माझं नाव खरं विजय मधुकर सावंत. विजय मधुकर सावंत आहे, पण माझं गुंडू सावंत नावानं ओळखतात लोक. पण मी पण प्रयत्न करीन त्या बापाशी बरोबर, आणि औषधा पण झाला तरी जोडील. म्हणजे खरी गोष्ट आहे ना, खरं आहे ना. या दुनियाने सांगितलं ना, यांनी सांगितलं की त्या आईमुळे वडिलांमुळे आपल्याला दुनिया मिळाली. मला विषय सुद्धा तोच दिलेला आहे, बरोबर ना. आई वडिलांच्या विषयी 1 तास 40 मिनिटं मला एकदम म्हणजे खूप नॉर्मलच. मी 3-4 सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत आई विषयावर बोलू शकतो. हे खुळे होते. तो सांगता ना, राम असो ठीक आहे, राम असो होतो, सीता अशी होती, तू कसं होतो माका विचारता. राम एक वचनी होता, राम एक. अरे पण त्याचं क्लॅरिफिकेशन दे ना. मी तू विचारलेल्या प्रश्नावर असं विचारतोय, राम जर एक बाणी होता तर त्यानं रावणात दुसरं बाण किती मारल्यानं तो सांग ना, त्याचं उत्तर दे ना. मग त्याचं क्लॅरिफिकेशन कर. एक बाणी कसा तो एक वचनी होता, मग बालिक लपन बाण किती मारल्यानं तू सांग. तुझा अभ्यास होतो उगीच आपल्या शाली घालून फिरायचं. आणि मी रामाचा दाता, कसले रामाचे जाते. अरे रामाचं अनुकरण करणारा माणूस समोरच्या माणसाची या लेवलला इज्जत काढे. दे ना याचं उत्तर माझा तू. या लेवलला परवा असं काय करत नाही खेका पेटून मी मेलल्यालाच उभं करेन. लक्षात घे, तो इतक्यात मेललेलो होता का उभं करणं माझी जबाबदारी आहे.
बरोबर ना? अरे विनोद चव्हाणाच्या दुनिया सोड, म्हणजे बाकीचं सोड, विनोद चव्हाणाचं बोलणं सोडा, पण विनोद चव्हाणाची ज्या भजनाची ताकद आहे ना, ते सिंधुदुर्गातले डबल बारीचे बोलतात, त्याच्यामध्ये कोणामध्ये ही ताकद नाही लक्षात घेऊ. आणि या बोलण्याचा काळीच फक्त माझा. हा, एक शब्द जर बोलशील माका तुका नाही करून टाकली. सचिन केळुसकर हे दुबई स्थित आहेत, दुबईला राहतात, पिंडूरचे आहेत. न चुकता माझा स्टेटस बघितला की प्रत्येक बारीला मला ते 500 रुपयाचं पारितोषिक पाठवतात. आज त्या 500 रुपयाच्या पारितोषिकमध्ये 300 रुपये माझे आहेत, 100 रुपये विराजसाठी आहेत आणि 100 रुपये मकरंद सावंत यांच्यासाठी आहेत. त्यांचा भाऊ संकल्प केळुसकर या ठिकाणी आले आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सुशील घाडीगावकर यांकडून 250 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आणि 250 रुपयाचं पारितोषिक लोकेबोनसाठी आलेले. 12 मेला रानबामुळी येथे आम्हा 2 बोनचा डबल वारीचा सामना. आपण सगळेजण त्या ठिकाणी अवश्य या, अशी घाडीगावकर आणि त्या मित्रपरिवाराकडनं मी प्रार्थना म्हणजे तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे कोण रे हां, आणि प्रश्न तुमच्या आजपर्यंतच्या भजन क्षेत्रातील आनंदी भजन क्षेत्रातील आनंदी क्षण किंवा कडू गोड आठवणी, तुम्हाला सुखकारक असा प्रसंग किंवा आठवण सांगा. 2-4 वर्षापूर्वी कोरोनाला किती वर्ष बंद, म्हणजे ते जवळ कोरोनाजवळ 1 वर्ष ना, 1-1.5 वर्ष कोरोना चालला. आणि त्यावेळेस बाऱ्या पण सगळ्या बंद होत्या. देवीला म्हणून सांगतो, बाऱ्या बंद होत्या. आणि त्यावेळेस बाऱ्या बंद होऊन नंतर मुंबईला सुद्धा बाऱ्या आमच्या कॅन्सल झाल्या होत्या. मुंबईला कोरोनानंतरची माझी पहिली बारी ठाणेला झाली. आयुष्यात मी कधी विमानात बसलो नव्हतो. मी, माझा पक्वावादक आणि माझा चक्वावादक या तिघांची विमानाची तिकीट सन्माननीय गुरुदास सावंत यांनी माझी काढली होती त्यावेळेस. आणि मला इथे चिठ्ठीपासून तर मुंबईपर्यंत विमानानं आमचा प्रवास करून त्यांनी सगळं खर्च केलेलं होतं. तू बसलं बसलं तू बसलं ना, नको जाऊ नको, देवा शपथ. हां नाही, आपटतो रे हो, म्हणून जाऊ नको. आणि वाईट प्रसंग सांगतो थोड्या वेळात, लवकर नको. खूप वाईट प्रसंग आले. बुवानी जे काही सांगितलं ते सोडा विषय. पण माझी आसऱ्याला बारी होती आणि आमचे म्हणजे एक 10 वर्षापूर्वी फवाची गिरण होती माझी. आणि त्या फवाच्या गिरणीत सकाळी चुलान पेटवता लागतं. चुलान म्हणजे तुमचं काही लक्षात नसेल, आग टाकायची असते. मग तर सकाळी रात्रभर ती भट्टी गरम झालेली असते. सकाळी परत ती रात्र बंद केल्यावर सकाळी परत चालू करायची असते. ती भट्टी चालू करून गेले ना, तेव्हा तो रॉकेल टाकूचा लागतं. तर ती भट्टी गरम होती. ती रॉकेल टाकल्यानंतर जी वाफ येईल ती संपूर्ण इतकं मी भाजलेलो होतो. आणि त्याच दिवशी माझी आचऱ्यात बारी होती. त्या परिस्थितीत सुद्धा संध्याकाळपर्यंत मी ॲडमिट होतोय. आणि शॉल टाकून मी सुनील कांचेबरोबर बारी केली. ती सगळ्यात म्हणजे प्रसंग, वाईट प्रसंग. असे वाईट प्रसंग खूप येतात, पण ते काय सांगण्याजोगे नाहीत. आणि त्याच्यापेक्षा वाईट प्रसंग दगडी चालीत माका धाडलेले आहेत. अरुण गवळीच्या पापा गवळीची मर्डर झाली त्यावेळेस. आणि परशुराम बुवा आणि विलास पाटील बुवांची ह्या बारी होती. हे तू खरा मानत असतील तर देवी समोर तुका काय खराच वाटत नाही. आणि त्यावेळेस मी परशुराम बुवांकडे डग्गा तबला वाजवत होते. मी कुर्ल्यावरून डायरेक्ट भायकाळ्यात गेलोय. आणि तिकडे बारी ते गेट, छोटंसं गेट, तो ते म्हणाले कुठे चाललास? तर मी म्हटलं डबल बारी आहे. शिवी घातल्या नाडे, डबल बारी आहे, तुका माहिती नाही काय झालं? तर भाकच माहिती नाही काय झालं. मी कोणा अरुण गवळी काही ओळखत नव्हतो. आणि पापा गवळीचं तितक्याने काय झालं, काल पापा गवळीची मर्डर झाली. माका भुतुरी घेतल्याने फक्त अंडरवेअरवर ठेवून सगळे कपडे माझे चेक केले. त्यांना वाटलं हे उपाय घेऊन दिलो हत्यारा. तो सगळ्यात कठीण प्रसंग माझ्या आयुष्यातला. हे सगळे आयुष्यातून आम्ही प्रसंगातून गेलं. हे लोक हे प्रसंग सांग जर असले कधीतरी. हो हां. आणि तू माझा शपथ घेऊन सांगतो ना, तू सांग बघू शपथ घेऊन की मी तिच्या बाईकडे बघू का नाही म्हणून. मी खोटीची शपथच घेऊ शकत नाही. जिच्यावर आपण पोट भरलं त्याची खोटी शपथ कशाला घ्यायची? कोण भेटल्या तांदळातो माका सांगा ना. ह्या पुरुष मंडळी ज्यांची लग्न झाली नाही झाली, तो खुयचो पुरुष असो,
ज्याची बायको एकदम अप्सरा असून सुद्धा तो समोर एखादी बाई सुंदर गेली तर डोक्यावर मानच परत खोलवतो. त्याच्यात काय एवढंच हा असू दे ना, कोण काय विषय नाही रे. म्हणून लग्न झालेल्या पुरुषांना माझं सांगणं आहे, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा की शेजारी म्हणा होई भो गावा होय तो असो गावा होय. ह्याच्यात काय तर समजून घ्या. उथरया आला तू भक्त जना, शिवपुत्र देवा तू दया घना. प्रथम वंदन तुला मोरया श्री गजानना. उद्धराया आला तू भक्त जना, शिवपुत्र देवा तू दया घना. मोरया श्री गजानना. मोरया श्री गजानना. आता सध्याच्या घडीला कोकणावरती म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यावर खूप छान गाणं आले. एक कडवं फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं घेतो. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचं माहेर घर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत झोपलंय माझं कोकण. परशुरामाच्या भूमीत झोपलंय माझं साक्ष देतो या समुंदर. परशुरामाच्या भूमीत झोपलंय माझं कोकण. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया तुला देव देवतानी. कोकणाचा पाया राखीला हमान दशकार भजनानी, देवा कोकण आपलंच आता तुझे मालवणी. विकू नका जमिनी फार, नाहीतर हो आम्ही तातर. सांगे राजेश जोडून कर, परशुरामाच्या भूमीत झोपलंय कोकण. साक्ष देतो या समुंदर. परशुरामाच्या भूमीत
मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती नेहमी गाणं म्हणतो. एक एकत्रित गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला. दलितांनी दलितांचा नामहार घोषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. विनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, विनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले आणि त्या दरम्यान किती अतिक्रमण त्यांनी म्हणजे हल्ले केले. आणि एक दिवस तर असा होता, लाल महालात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छापली. वाऱ्यासारखे आले, तलवार चालून त्याची बोट छाटल्याने वाऱ्यासारखे निघून गेले. सगळं शांत झालं आणि तेवढ्यात शाहिस्ते खानाची बहीण येऊन म्हणते, भाईजान मेरी बेटी लापता है, कहीं शिवबातन नाही लेके गया. रक्त बंबाळलेले हात असताना म्हणजे बोट छाटलेली असताना सुद्धा त्या शाहिस्ते खान म्हणाला, चुप मेरी बहन, चुप मेरी बहन. किती आत्मविश्वास. चुप मेरी बहन. शिवबा किसी की गर्दन उड़ा सकता है, शिवबा किसी की उंगलियां काट सकता है, लेकिन गलती से भी किसी की माँ को या किसी के बेटी को उठा के नहीं लेके जा सकता है. ही छत्रपती आणि शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातले मावळे आपण. मी गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या काय नाही आणि त्या गजराच्या माध्यमातून जो मला विषय दिलाय तो 100% हाताळण्याचा प्रयत्न करतोय. गर्दीत माणसाच्या जो संग राहिला. आवाज जातो लो इतक्या वडता नाही होता वडा. गर्दीत माणसाच्या जो संग राहिला, देव पाहिला तो देव पाहिला, देव पाहिला तो देव पाहिला, देव पाहिला तो. Hey!
देव पाहिला तो देव पाहिला चाले पहिली नीट रांगडी तरुणीची तापदर अरे त्या मातेला वृद्धपणी देई जो आधार भविष्य उज्ज्वल करण्या जो का फिरला दारोदार त्या पितयाच्या नेत्रा पुरता दूर करी धार आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात त्यांचा विसर करून कधी चालणार नाही. जिचा पदर धरून आपण चालायला शिकलो. आज परिस्थिती वेगळी आहे. आज ही नाती सगळी तुटलीत. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाही, आईचं आणि मुलीचं नाही, भावाचं आणि बहिणीचं नातं राहिलेलं नाही. हे सगळेजण मोबाईलचा अतिरेक झाल्यामुळे ही सगळी नाती तुटलीत. लक्षात घ्या. आपल्या बापाशी कधीतरी 2 शब्द बोला. आज कॉलेजला जाणारा मुलगा बापाच्या अंगावर जातोय आणि सांगतोय की तुमचे दिवस संपले, पण तो बाप आपल्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती काबाड कष्ट काढतो याचा विचार तरुण मुलांनी आणि मुलींनी केला पाहिजे. आपली या समाजात आपल्या बापाची मान ताट राहिली पाहिजे, आईची आणि बापाची. असं वागणं तरुण पिढीचं नाही पाहिजे ना. काल एक बाप भेटलो तो माका सांगता, बुवा माझं झील 4 वर्ष दारू खाता माका माहित नाही. तर म्हटलं कळला केव्हा? तर म्हणतं संध्याकाळी कळलं. आज कसं काय? तर म्हणतं तो भुतूर गेलो नि मी बाहेर गेलो. आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं. लक्षात ठेवा. ज्याच्या नशिबात आहेत त्याचेच आई वडील मुलगा किंवा मुलगी म्हातारा होईपर्यंत जिवंत असतात. तुम्ही आता इथे आलाय, तुम्ही पण सासूरवासनी असाल. माहेरी केव्हापर्यंत येणं जाणं असतं तुमचं? जोपर्यंत तुमच्या माहेरी आई वडील आहेत तोपर्यंत वर्षातून 4 खेपा तरी तुमच्या होतील. पण एकदा आई वडील गेले की फक्त भाऊबीज आणि रक्षाबंधन एवढेच फक्त कार्यक्रम तुमच्यासाठी राहतात. मुलगी कितीही श्रीमंता घरी दिलेली असू दे, परंतु आईने कन्वटीची दिलेली 20 रुपयाची नोट तिच्यासाठी खूप मौल्यवान असते. म्हणून आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. आपला बाप समाजात वावरताना बघा, आपल्या घरात वावरताना बघा, आपला बाप कधी रडत नाही. औशीचा काय वाईट काय झाला का औशी रडात सुरुवात केल्या. बाप कधी रडत नाही. बाप रडतो केव्हा? फक्त मुलगी जेव्हा 20-21 वर्षाचा तो पोस्ता गोळा लग्न लावून जेव्हा देतो ना, तेव्हा कन्यादानाच्या वेळेस बाप रडतो. त्या बापाला माहिती आहे मी जर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं कुटुंब क्षणार्धात कोसळणार हे त्या बापाला माहिती असतं. म्हणून बाप कधी रडत नाही. औस रडता. नवरा बायकोचा भांडण झाला तर बायकांचा ठरलेला 2-4 वाक्य ती भावाच्या तोंडावर फेकायची. काय भोग? त्याच्यापैकी पहिलं वाक्य मीच म्हणून संसार केलाय. दुसरा तिसरा केव्हाच गेला असता. ही सगळी वाक्य दररोजचे विषय लक्षात घ्या. पण आई पण काही कमी आहे. जी आई आपल्याला अंगावरती दूध पाजते, ते दूध निर्माण करण्यासाठी रक्ताचे थेंब 2 आठवणारी ती आपली आई आहे. पण आई हे रूप त्या स्त्रीला येणार केव्हा? लग्न झाल्यानंतर, मूल झाल्यानंतर. पूर्वी 10-15 मुलं आई म्हणणारी होती. आता एकच पोरी आई म्हणणारा. आज या कलियुगात जर मूल जन्माला यायला पाहिजे तर 1 लाख रुपये खर्च झाल्याशिवाय मूल जन्माला येत नाही. आणि 1 लाख रुपये खर्च करून म्हाताऱ्याक व्हेंटिलेटर लावल्याशिवाय म्हातारा मारणार नाही. लक्षात घ्या. ही सत्य परिस्थिती आहे ना. कारण पूर्वी 10-12 मुलं होती एकाला. एकाही वेळेस त्या आईचं कधी सिझरिंग झालं नव्हतं. आणि आता 1 मुलाला जन्म द्यायचा म्हणजे सिझरिंग झाल्याशिवाय मूल जन्मातच येणार नाही. ही परिस्थिती आहे. पूर्वीचे लोक बघा 70-70, 80-80 वर्ष, 90-90 वर्ष जगायची. कारण त्यांनी आपल्या आईच्या हातची भाकरीनी पिठी खाल्लेली आहे. तेव्हा औषध चांगला आई माका भूक लागली, आऊ सांगा वळतो तो भात फोडण्याचो खा, नाही तर पिठी आणि भाकरी खा. आणि आताच्या औषध जर सांगेन पोरग्यात आई मला भूक लागली तर आऊ सांगतली 10 रुपये घे आणि काकांकडून कुरकुरे आणून खा म्हणून सांगतली. कारण औषध वेळ नाही.
म्हणून आपले आईबाप जे आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात यांचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणून काय म्हणतो बघा, तो मायेचा वंश दिवा, तो मायेचा वंश दिवा तुम्ही अग्नी लाविला, तो मायेचा वंश दिवा तुम्ही अग्नी लाविला. आपण पैशाच्या मागे लागतो, पैसा पैसा काय नाही, चालू ठेव, पैसा पैसा काय नाही. जिच्याशी आपण संसार केलाय ना 20, 25, 30, 40 वर्ष, आपण मेल्यानंतर आपली बायको उंबऱ्याच्या बाहेर नाही पडणार, लक्षात घ्या. आपले मित्रपरिवार नातेवाईक कुठपर्यंत, स्मशानात पोचवेपर्यंत. आणि आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला रक्ताचा मुलगा सरनाट कांडा लावतो आणि घराकडे बापाशी ती इस्टेट किती आहे ह्याच्याच मागे प्रत्येक जण असतो. म्हणून म्हणतो बघा, भूक भागवी पीक उगवली अन्नदाता किसान, जया आधारे सुखे झोपतो पोलीस आणि जवान. जो शेतकरी शेतामध्ये राबतोय आणि आपल्यासाठी अन्न कमवतोय त्याच्यामध्ये देव बघितला पाहिजे. आणि जो सीमेवरती आपला शिपाई देशाची सेवा करतोय रात्रंदिवस, म्हणून आपण असे कार्यक्रम साजरे करतोय, त्या शिपायामध्ये त्या पोलीस जवानामध्ये सुद्धा आपण देव बघितला पाहिजे, लक्षात घ्या. पण आपली परिस्थितीत आपण काय करतोय, एकमेकाची इथे आजचा दिवस तसंच आहे ना, ह्यो म्हणणार मी सगळ्यांपेक्षा भारी, मी म्हणणार मी सगळ्यांपेक्षा भारी, आणि ह्यो पण म्हणणार मी सगळ्यांपेक्षा भारी. ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं. फर्क इतना है, तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. तो देवातलं आणि माणसातलं फरक आहे, लक्षात घ्या. आणि हा फरक ओळखायला आपल्याला कुठेतरी म्हणजे आपण कुठेतरी शिकलं पाहिजे. बोन सांगितलं की बकासूरला, बघा तो बकासूर बैल आहे, त्या मालकाला एवढं त्याने मालामाल केलंय, त्याच्यामध्ये खरोखर देव आहे. कारण एक बैल कंटिन्यू असं 5-6 वर्ष चढत्या म्हणजे पहिल्या क्रमांकाला कधी राहू शकत नाही. 6 वर्ष झाली, 3 करोडला ज्याने बैल मागितला त्याने सुद्धा तो दिला नाही. 4 फॉर्च्युनर, 4-5 ते थार गाड्या, ट्रॅक्टर 8-10 आणि 25-30 मोटरसायकल त्याहीपेक्षा जास्त. मग त्या बैलामध्ये सुद्धा देव कुठेतरी वास करतोय. तिथे हा जो आपला परिसर दिसतोय मगापासून, आता तुम्ही सगळे लोक आले आहेत, या ठिकाणी गर्दी झाली, पण तुम्ही यायच्या अगोदर हा स्वच्छ परिसर असा एक हात तुमच्यामध्ये 100% असणार. चहाचा ग्लास जरी पडला ना किंवा अगरबत्तीचा एखाद्याचा म्हणजे अगरबत्ती लावून टाकलेला पुडा जरी भेटला ना, तरी न सांगता जो उचलून ठेवणार आहे ना तो तुमच्यातला देव आहे. तो तुम्ही कुठेतरी नजरेने बघायला शिका. आपण आपल्या चुका शोधल्या पाहिजेत. परंतु ही दुनिया तशी आहे, ही कलीची दुनिया आहे, त्यामुळे तसं चालत नाही. तुमची आता गंगादेवी आहे, या मी शेवट शॉर्टमध्ये घेणार आहे, एक कडवं कमी घेणार आहे कारण बुवा तुमका मी पूर्णपणे आज स्वातंत्र्य देणार आहे. मी हे प्रामाणिकपणे सांगते, म्हणून मी लवकर गजर संपवतोय. दिलं लक्षात. याने जर तुमची, आणि दुसरी गोष्ट समजा तुमचं थोडंसं डीम पडलं, कोण नसलो जरी चला, पण 40 नाही 47 नाही 50 मिनिटं घ्यायची. यूट्यूबला ना ह्याच्या प्रश्नांची उत्तरं त्या मार्ग जाऊ काही. काल मी कसा केला, काल कोणी कोणाला जज केलं, काल कोणी कोणाला जज केलं, कोणी कशासाठी.
तुझा स्वभाव बदल आता. हा नाही रेन सांगते स्वभाव बदल. एक वेळ गोवर राग काढतोस तो ठीक आहे, पण ते भावभावाचा विषय नाही. त्यांनी काय तसं चुकीचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की नाही मी त्या विषयासाठी नाही गेलेलो. काय भाऊ थोडंसं आपण अंडरस्टँडिंग करायला पाहिजे ना. त्या विषयासाठी नाही गेलो. त्यांनी गुरुदासरावांनी विचारलं की बुवा किती मिनिटाचं घेऊया जेणेकरून कार्यक्रम. ते काका आले त्यांनी पण तुम्हाला तेच सांगितलं ना, गजर कमी करा, 30 मिनिटाचा करा. का तर अभंग गवळण भैरवीपर्यंत कार्यक्रम जावा हीच इच्छा आहे ना. आता ह्यो कार्यक्रम करूचं म्हणजे काय, कमी खर्च आला ना कसा तिच्या तुका मागचा काढूचा. हो तुका उघडो काढेल तू मध्ये काहीतरी बोला नको. तू त्याका सांगवतं, तू त्याका सांगवतं मध्ये बोललं तर तोंड फोडतोय. तुका मी फोड कावतोय मध्ये बोलायचं नाही. कोण हा तू माझ्या विषयात बोलतोय. ओके माझा तुम्ही सांगा. मी आज तिसरं असताना तुम्ही एक शांत चित्तान बारीक असेल. मला वाटतं परवाच्या बारीक तुम्ही मंडळी बिंडळी आणि तो दांडके ना आणि एकामेकाची बॅकग्राऊंड सुद्धा जाऊ ना तुम्ही घरा. नाहीतर आज कॅन्सल करा ना. आज बारी सरल्यानंतर माझ्या पुढ्यात तुम्ही लाल करा एकामेकाची आणि परवाची बारी होऊन तो दुसऱ्या कोणाच तरी द्यावा. लोकांच्या कार्यक्रमात सत्यानाच करू नको. अरे काय काय चाललंय काय, कुठे नेऊन ठेवलंय सिंधुदुर्ग माझा. मी आहे म्हणून. अरे मी एक शब्द बोललो नाही. बोलला पण होतं जाऊ दे तुझं. नाही ते शिक्षणात तो अभाव आहे का आपलं का विषय नाही. म्हणजे जाऊ दे. म्हणजे शिक्षणात तो समाजात कधी वावरतच नाही. तो एक शब्द धरलो ना ते तो तो मा करतात. तो मा करण्यात पटाईत. आणि चा मा करण्यावरून एवढं इतिहास घडलेलो महाभारत बरोबर. हा रावणा तो घरावे तिथे मारावे नाही. घरावे तिथे मारावे नाही केले. तो मा केल्यान कोणी एक लक्षात घे. रावणाचा भाव कुंभकर्ण. रावणाचा भाव कुंभकर्ण त्यानं ब्रह्मदेवाची आराधना केल्यान ब्रह्मदेव प्रसन्न झालो. आणि ब्रह्मदेवान ते करा कुंभकर्णाक सांगल्यान तुका काय ऐक ना, तुका काय हव्याचा मागांगी. हव्याचा मागांगी म्हटल्यानंतर कुंभकर्ण इंद्रासन मागणार. ह्या इंद्र एक लक्षात दिला काही मागणार. म्हणून तो इंद्र सरस्वती मातेकडे गेलो आणि सांगितल्यान काय सांगितल्यान की सरस्वती माते त्याका ब्रह्मदेव प्रसन्न झालो. कुंभकर्णाक तो इंद्रासन मागतो काय करणे पण इंद्रासन त्याका जाता कामा नये. सरस्वती मातेने काय केल्यान ब्रह्मदेव इलो कुंभकर्णाला सांगितल्यान बोल वाचा तुला काय हवं ते मागून घे. तो इंद्रासन मागतलो एवढ्यात त्याच्या जिभेवरती सरस्वती माता जाऊन बसली आणि इंद्रासनच्या जागी निद्रासन झाला. ब्रह्मदेवांचा तस्तू झालो. कुंभकर्ण सोमेने झोपान राहलो. असो विषय धरतो मा एका म्हणतात धरतो मा. धरावे तिथे मारावे नाही. हा नाही ती स्टोरी असली तर तुझ्या महाभारतात तू ऐकव ना मग असू शकतात. पण ती भारी आहे. ती स्टोरी भारी असते. असं रे ती अशी ऑड नाही ना स्टोरी. तसं असेल तर सांगू नको. गाणी गावशी हा हा इतिहासात हा पुराणात नाही. तुझं काहीतरी घोळ जातं. तू माझ्या बाबा ह्या विचार इतिहास ह्यो छत्रपती शिवाजी महाराज किंवा तो इतिहास आणि पुराण म्हणजे रामायण महाभारत आणि ते काय असत ना हे विषय ते का पुराण म्हणतात रे. अच्छा इतिहास सांगा काय विषय आहे. इतिहास माझा अभ्यास जरा करतो. काय काय आपण कुठे आलेलो रे. 5-10 मिनिटं जाऊ काय विषय नाही. आपण कुठे आलेलो. हा मंडळाची माहिती मिळाली. जाऊ दे विषय आपल्याला बुवा. तुझा विषय आता संपलेला. तुझं माहिती आहे तुझं गजर स्वप्न म्हणजे तू संपलो आता. विनोद आता तुझं चालू मी संपवणार लगेच. फक्त मंडळावर हा किती आले वेळ चांगलं 45 मिनिटं झाली होय रे. झाली पण संपवतोय. फक्त तो गजर अर्ध ठेवूया ठीक आहे. मंडळावर फक्त एक कडवं घेण्याचा प्रयत्न करतो. चालू अरे म्हणणार आहे.
मिनिट आली ना मग जाऊन 7 मिनिटात मी होय तसं व्हायचं मी अजून एक गजर करू शकतो. हां तुझा विषय सांगतो. तर ह्याचं शिक्षण कमी आहे. परवा कणकवलीत भेटलो, आमची मीटिंग होती. मी म्हटलं बू आपण म्हटलं मला भूक लागली. म्हटलं चल पटकन येते स्नॅक्समध्ये जाऊया. स्नॅक्स म्हणजे काय तर पटकन येते. शिक्षण कमी ना. तर मी म्हटलं तुला काय व्हायचं म्हटलं मला समोसा होईल. म्हटलं चल तुझ्यावर मी पण समोसे घेतले. 2 प्लेटमध्ये ते समोसे दिले. मी आपलं पद्धतशीर खाऊ सुरुवात केली. तर बुडवलं त्याची खाऊ जो काय बोटातली अंगठी काढले आणि त्या समोशात भोक मारले आणि भुतुरी बटाटे काढून खाऊ लागलो. माझे समोसे खाऊन गेले. शेवट खाली ह्यांना पुरं समोसा भोक करून फोको करून ठेवले. तुम्ही म्हटलं लोक कसं तू अरे तुला समोसा खायची पण माझं मी खाते तातरी बघ. आणि तू नाही बुवा काय आहे मला डॉक्टरने सांगितलं बाहेरचं काय खायचं नाही म्हणून भुतुरला. मी खरं सांगेन तर तू दाणीत गावशील. मी खरं सांगत नाही कधी लक्षात घे. हां खरं सांग आम्ही मंडळावर भडकत नाही किंवा आम्ही दुसऱ्या मंडळावर जाऊन सेटिंग पण करत नाही कधी. ओके आपलं सो सोनार की एक लोहार की लगेच राग गेलो. अरे कोण इतकं राग येतं म्हणजे कोण लागून गेलो आणि तुका कोण मानता कोण तू रिस्पेक्ट आहे तुझं तुझा तोंड बघून तुका आणते काय तुला रागवणार कोण सांग ना. तू तुझा करण्याचा काय हाता. मी आता लगेच बोलू मरमर भाव लागलं लगेच लिहून घेतल्यात. आता केव्हा बोलशील तू आणि तू बोललं तर मी काय तू काहीचं सोडून जाईन की काय. ते ना सोडल्यान म्हणून मी सोडीन. तू घरा वाटेक लाग तुका नाही नंबर राहत तर कोण इथे तुझ्या जागेवर तू श्रेष्ठ माझ्या जागेवर मी श्रेष्ठ आहे ह्याच्या जागेवर हे श्रेष्ठ नाही तर एकामेकाच्या लाईनीत आमका बसवलेली नसते ना. आपण ठराविक लेवलमध्येच बसतो. ठीक आहे नवीन एखाद्या नाही पटलं तर आपण त्याच्याशी सोडतो. नाही करत ना त्याच्यात काय एवढं बरोबर का. तू आपला काय प्रत्यय आला का लिहून म्हणजे तू केलं रागाने गेलं काय मी भडकान बोलतो या मी टाकीन मुस्काट फोडून बोलतो. काय मारू पण लहान नाही वाटतं. भक्ती भावाने वंदन करूया म्हणा. भक्ती भावाने वंदन करूया. आई गंगा देवीचं गुणगान गाऊया. आई गंगा देवीचं जुवळ ना या दोघांपैकी पटकन जर आता लगेच ह्या लोकांनी म्हटले ना दोघांनी मी दोघांना 100 रुपये देईन. कालचे गावी मसवाडी प्रगट झाली भक्ताना तारया. अर्थाने जागती भाविक सारे तुझी किमया. आई तुझा महिमा करूया गागर भजनी रंगुनिया. रत्न अशी जन्मली तुझ्या छायेत ती वाढली. दत्ताराम सावंत बुवा प्रतिपान. दत्ताराम सावंत बुवा प्रति पांचाळ माऊली. पहाडी आवाज सुंदर बुवा आना देऊलकर. आठवण होई कदंबुवांची मनोमनी विचार. आठवण होई कदंबुवांची मनोमनी विचार. हरिनामाची गोडी गंगा देवीची माया भवसागरीचे हा
पार कराया परशुरामाच्या पावनभूमीत कृपेची छाया कृपा दृष्टी राहो आम्हावरी विनंती करूया आई तुझा महिमा आई तुझा महिमा करूया जागर पदरी रंगूया सत्ताराम सावंत आणि अण्णा देऊळकर ही जोडी होती, लक्षात घ्या. आणि जास्त तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगण्याची काय गरज नव्हती, कारण दोन्ही बुवा होते, दोन्ही शेतकरी होते आणि ह्या देवीवरती त्यांचं नितांत प्रेम होतं. एक परशुराम पांचाळ बुवांचा आवाज तर दुसऱ्यांना कदम बुवांची एक अशी जोडी होती. त्यांची आठवण म्हणून एकदा त्यांच्या आठवणीसाठी एकदा जोरदार तुम्ही टाळ्या वाजवून त्यांची आठवण. आये थोरच भाग्य यांचे किती उपकार रे, किती उपकार संकटी धावे नवसाला पावे गुणगाऊ आई आषाढी कार्तिकीची वारी उत्सवाचे दरबारी आषाढी कार्तिकीची वारी उत्सवाचे दरबारी राम शोभा रंग ना भेदा भेद इच्छादारी राम शोभा रंग ना भेद भाव इच्छादारी आले पुण्य फळाला आशीर्वाद घेऊया आले पुण्य फळाला आशीर्वाद घेऊया आले पुण्य फळाला आशीर्वाद घेऊया येती सुवासिनी येते ओटी भराया येती सुहासिनी येते ओटी भराया नाना रूपाने नटली देवी त्रिशूल घेऊन या नाना रूपाने नटली देवी त्रिशूल घेऊन या भाविक सारे जमल येते गाणी सांगाया भक्ती भावाने वंदन करूया आई गंगा देवी गुणगान गाऊया काळगावी नमस्वारी प्रगट झाली भक्तांना तारया काळगावी नमस्वारी प्रगट झाली भक्तांना तारया आई तुझा महिमा करूया जागर सन्माननीय अतिक शेख यांकडून माझ्यासाठी एक आनंद देवीसाठी त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करते. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय गुरुदास सावंत
यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. छोटा गजल घेऊन संपवतो. हा घेऊन या. विठ्ठल रखुमाई सावळे, विठ्ठल रखुमाई, रंग देवते माते तुझा हॅलो माऊली पेटीचा ना बेस कमी करा. बेस पेटीचा अरे ठरव. पेटी शार्प आहे जरा शार्प.